डोंगरावरची पायवाट, सकाळची मंद हवा, अक्काच्या डोक्यावर वैरणीचा भारा. अक्का झपझप पाऊल टाकत डोंगराच्या काठावरनं जात होती. आजूबाजूला घनदाट झाडी, थोड्या थोड्या अंतरावर डोंगरदरी. घाटाचा रस्ता पार करत अक्का गावाच्या वेशीवर आली. वेशीवर येताच गावातल्या पोरांची नजर अक्कीच्या भरदार अंगावर पडू लागली. अक्कीच्या हर एक अदेवर पोरं नुसतं लाळ टाकीत. कोणी तिच्या ढोंगणावर नजर टाकत, तर कोणी तिच्या उभारावर. अक्कीच्या अंगावर नेहमी पेटीकोट आणि वर अंग भरून झुब्बा असायचा. लगबगीनं अक्की घराच्या अंगणात वैरणीचा बारा डोक्यावरनं खाली टाकीत पुटपुटू लागली. बेशरम, नालायक, मुडदी नुसती घाण नजरेनं बघते ती. घरात आया बहिणी नाहीत वाटतं ह्यांच्या. पायावर पाणी ओतून तोंडावर पाणी मारून अक्कीनं चहाला आदान ठेवलं. घोटभर चहा पिऊन अक्की धारसाठी गोठ्यात गेली. म्हशीला चारा टाकून धारसाठी बसली. धारवर पाणी मारून अक्की धार काढीत होती. डोक्यावर टोपली घेऊन पारू लगबगीनं रानात जाताना अक्कीनं पाहिलं. पारूला हाक मारीत अक्की ओरडू लागली, "पारे, ए पारे, अगं कुठं चाललीस एवढं लचकं खात?" तेव्हा पारी साडीचा पदर खोचीत लांबूनच म्हणाले, "अक्के, नंतर वावरात ये, आता थोडी गडबड हाय, जाते मी." तेव्हा पारी वावरात लगबगीनं गेली. अक्कीनं घरातली कामं आवरायला घेतली. कामं आवरून वावरात जाण्यासाठी बाहेर पडली. डोक्यावर भाकरीची टोपली घेऊन पेटीकोट वर खोचून बांधावरनं जाऊ लागली. अक्कीचं वावर पारीच्या वावराच्या पुढं होतं. वाटेत पारी बाकड्यावर सुंदऱ्याबरोबर गप्पा हाणीत बसली होती. सुंदऱ्या गावातला उडाणटप्पू पोरगा. सुंदऱ्याकडं बघत अक्की म्हणाली, "पारे, सकाळ सकाळीच पडायची खाज आली काय काळतोंडे तुला?" शिव्या देत अक्कीनं डोक्यावरची टोपली खाली ठेवली. "आणि वैर सुंदऱ्या, तुला पण काय काम नाही, उठसूट पारी भोवतीनं फिरतोस मोकळं होण्यासाठी." त्यावर सुंदरा म्हणाला, "अगं अक्के, तुला काय माहीत मोकळं झाल्यावर किती भारी वाटतंय, मूड फ्रेश होतो या. जरा तू पण घेत जा की मजा." पारीला हातावर टाळी देत सुंदर्या म्हणाला. डोळे मोठं करीत अक्की म्हणाली, "मुडद्या, जा न तिकडं, मला नाही हातभर फाडून घ्यायचे. पारे, लवकर आवर, लवकर मोकळी हो, जा आडुशाला, मी बघते कोणी येते का." पारी व सुंदर्या परड्यात गेले. अक्की बाहेर कोणी येते का हे पाहू लागली. अक्की परड्याच्या शेजारी उभी होती. अगदी थोड्याच वेळात परड्यातून पारेचा आवाज अक्कीच्या कानावर येऊ लागला, "मुडद्या, हळू कर की जरा, किती जोरात दाबतोयस. मी कुठं जातीय वय पळून, दाबू नको ना." तशी अक्कीनं कान टवकारलं. अक्कीला पारेचा आवाज मधुर वाटत होता. पारेच्या प्रत्येक आवाजावर अक्की उतावीळ होत होती. अक्कीच्या भावना दाटून येत होत्या. अक्कीची बोटे तिच्या अंगावर फिरू लागली होती. पारीचा आवाज आता खूपच गोड येऊ लागला होता. बाहेर अक्कीसुद्धा काम बावणीनं रस पाजळत होती. काही वेळाने आवाजात बदल झाला. पाण्याची मोटरसारखा आवाज येऊ लागला. पट 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 पट. दोघेही कार्यक्रम शेवट करण्याच्या बेतात आले होते, असं अक्कीला वाटत होतं. त्यामुळे अक्की जास्तच बेभान होऊन अंगावर बोटे फिरवत होती. पारीने परड्याचं दार अलगद उघडलं. दारात अक्कीला बोटं फिरताना पाहून पारी म्हणाली, "अक्के, काय करतेस?" अक्की भानावर येत म्हणाले, "काय नाही, झालीच मोकळी?" पारी हो म्हणताच अक्की वावरात जायला निघाली. वावरात आली, पण तिला पारीचा आणि सुंदऱ्याचा तो कामुक आवाज सुस्त बसू देत नव्हता. अक्कीच्या अंगात कामदेवताने बाण मारला होता. तिच्या भावनेतून कामरस ओघळत होता. अक्काला आता तृप्त व्हायचं होतं, पण आता असा गडी कोण मिळणार आपल्या वावरात. म्हणून अक्की पारीच्या वावरात आली. पारी कार्यक्रम झाल्यावर केव्हाच घरी गेली होती. तेव्हा बांधावर बसून अक्की पारीची वाट पाहू लागली, पण पारी काय येत नव्हती. म्हणून अक्की परत वावरात आली.
पण अंगात उठलेली खाज अक्कीला चैन पडू देत नव्हती. सायकलवरून वावराकडे येताना हरिबा येताना अक्कीला दिसला. 50 वय गाठलेला हरिबा अगदी रांगडा होता. अंगात बंडी, धोतर घातलेला, दणकट गडी. अक्की हरिबाला पाहून अगदीच खुश झाली. अक्कीने हरिबाला हाक दिली व म्हणाली, हरिबा, ए हरिबा, इकडं इकडं. हात वर करून अक्कीनं हरिबाला बोलावलं आणि जाऊन ओसाच्या कुप्पीत बसली. हरिबा येताच अक्कीनं त्याला पाण्याचा तांब्या दिला आणि म्हणाली, अरे हरिबा, इतक्या वयात पण अगदी काटक आहेस बघ. किती काम करशील. वैस बस की माझ्याजवळ. अक्की जरा लाडातच येत होती. तेव्हा हरिबा मनात विचार करू लागला. रोजच्याला बोललं तरी न बोलणारी अक्की आज लई गोड बोलतीया. हरिबानं हसतच विचारलं, काय गा के, आज लई गोड बोलतीयस, काय भानगड. त्यावर अक्की म्हणाली, अरे हरिबा, माझं अंग लई दुखतंय बघ, तेवढं अंग सोडून दे की. हरिबा चकित होत म्हणाला, अक्के, आज लई रंगात आलीस वाटतं. काढ मग तुझा झोब्बा. मग माझ्या हाताची मजा बघ, माझ्या हाताची मजा. तेव्हा अक्की आपल्या अंगावरचे एक एक कापड दूर करत पूर्ण निवस्त्र झाली. अक्कीचं सौंदर्य पाहून हरिबाच्या भावना दाटून येत होत्या. अक्कीच्या सौंदर्यानं हरिबाचं धोतर कधी गळून पडलं हे त्यालाच समजलं नव्हतं. अंगावरची बंडी काढून हरिबानं अक्कीवर एखाद्या लांडग्यासारखी झडप घातली. त्यावर अक्की नाटक करत म्हणाली, अरे हरिबा, हे काय करतोयस. मी तुला फक्त अंग चोळायला सांगितलं आणि तू तर मोकळा व्हायच्या तयारीत आहेस. त्यावर हरिबा म्हणाला, अक्के, किती ग नाटक करतेस. उभीला आलीयास आणि मला थांबवतेस. चल, कर आता मला मोकळी. अक्की हरिबाला आपल्या बाहुपाशात घेऊन प्रतिसाद देऊ लागले आणि दोघेही स्वर्गसुखात बुडू लागले. धन्यवाद मित्रांनो. भेटतो पुढच्या कथेत.